सोनमजींनी उपोषण सोडावं फार जास्त दिवस झाले आणि सोनमजींचा हा लढा हा इथून पुढे आम्ही सगळे लढू. उपोषण सोडावं अशी विनम्र विनंती करायला आम्ही सगळे आलो. हम सब विनती करने आए सोनम जी को कि वो जो वंचन कर रहे हैं वो छोड़ दे और उनके लिए जो लड़ना है वो हम सब संसद में भी लड़ेंगे। संसद का सत्र सोमवार से शुरू हो रहा है और हम वहाँ उनको सारी जो बात है और नीट के बच्चों का जो है तो वहाँ हम सब बोलेंगे। अभी सत्र भी शुरू होने वाला है तो ये आवाज वहाँ भी आप लोग उठाएंगे? बिल्कुल उठाएंगे। आता तुम्ही भूमिका मांडलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची आम्ही संसदेमध्ये पहिल्याच दिवशी मागणी करू. आमचं म्हणणं आहे की 2 मीटिंग इथे जर आंदोलन चाललं असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजे. एक भावना समाजात पालकांमध्ये युवा पिढीमध्ये आणि इथे एक आंदोलन चाललंय ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही. मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजे आणि संसद सुरू व्हायच्या आधी 2 ठिकाणी याच्याबद्दल बोलणार आहे. एक तर रविवारी सकाळी एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवलेली आहे. त्या भारत सरकारच्या मीटिंग मध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस तो एक अतिशय महत्वाचा विषय, त्याचबरोबर शिक्षणाच्या या परीक्षांमध्ये झालेला सावळा गोंधळ आणि राम मंदिरच्या ज्या काही व्हिडिओज येत आहेत असे अनेक गंभीर विषय आज देशाच्या समोर आहेत. आणि त्यामुळे त्या दिवशी जी ऑल पार्टी मीटिंग किरण रिजिजूंनी आणि सरकारने बोलवली आहे त्याच्यात हे सगळे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सशी बोलून मांडणार आहोत. त्याचबरोबर सोमवारी सकाळी 10 वाजता माननीय खडगेजींनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग बोलवली. त्याच्यातही मी इथल्या भावना आणि इथली अस्वस्थता, पालकांमधली अस्वस्थता ह्याच्याबद्दल तिथे सविस्तर तिथेही बोलणार.